नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण फ्लॅट नंबर A302 ही अनिल लक्ष्मणराव यांची कथा ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. गेल्या अनेक महिन्यांपासून दर रविवारी सकाळी मी आणि मानसी देशपांडे काकांच्या घरी जात होतो. मी निघण्यापूर्वी त्यांना फोन करायचो, येताना काही सामान आणायचं असल्यास. पण आज सकाळी मोबाईल खूप वेळ वाजत होता तरी कोणीही समोरून उचलत नव्हते. मी थोडासा अस्वस्थ झालो होतो. कमीत कमी 5-6 वेळा रिंग होऊनही कोणी उचलत नाही म्हणजे काहीतरी गडबड तर झाली नाही ना. मनात एक शंका आली. मी लगेच मानसीला हाक मारली. बोल, काय रे? मानसी, देशपांडे काकांचा फोनच लागत नाही. अरे, ते अजून उठले पण नसतील. अगं, 8 वाजलेत आणि देशपांडे काका सकाळी मॉर्निंग वॉकला जातात, माहीत आहे ना? हो रे, मी विसरलेच. पण कदाचित थंडीमुळे झोपले असतील. तू परत एकदा ट्राय करून पहा. मी पुन्हा एकदा फोन लावला. रिंग जात होती पण कोणी उचलत नव्हते. मानसी, मी ताबडतोब देशपांडे काकांच्या घरी जाऊन येतो. तू नाही, मी पण येते. चल, असेही 10 नंतर जायचं होतं, ते लवकर जाऊ. आम्ही दोघे देशपांडे काकांच्या घरी जायला निघालो. मी गाडी सुन्नपणे चालवत होतो. मानसी डोळ्याने शांत राहा सांगत होती, पण मन खूप अशांत झाले होते. देशपांडे काका माझा फोन कधी घेणार नाही असे होतच नाही. मग आज काय झालं असेल? काही विपरीत? देशपांडे काकांची भेट तशी अनपेक्षितच झाली होती. माझी मुख्य संपादक म्हणून या शहरात बदली झाली होती. या शहरात आमच्या वर्तमानपत्राचा खप जरा कमी झाला होता. त्यामुळे कंपनीच्या बोर्डाने हा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी भाड्याचे घर दिले होते, पण मला ते आवडले नव्हते. त्यावेळी त्यांची जाहिरात होती, भाड्याने घर द्यायचं आहे. मी आणि मानसी जाहिरातीच्या पत्त्यावर गेलो. बिल्डिंगच्या गेटपाशी वॉचमन होते. त्यांनी मला विचारले, कोणाकडे जायचे आहे? देशपांडे, फ्लॅट नंबर A302. त्यांची वर्तमानपत्रात जाहिरात आली आहे. माझं वाक्य तोडत तो हसत हसत म्हणाला, घर भाड्याने द्यायचं आहे ही जाहिरात ना? हो, त्यात हसायला काय झालं? मी जरा चिडून विचारलं. तो तसाच हसत हसत म्हणाला, साहेब, त्या देशपांडे काकांना भाड्याने घर द्यायचं नसतंच हो. ते तर फक्त टाइमपाससाठी जाहिरात देतात. त्यांना कोणीतरी बोलण्यासाठी हवे असते. तुम्ही वर गेलात तर तुमचे 2 तास सहजच. मला खरं तर आश्चर्य वाटलं, हा काय प्रकार आहे म्हणून. मी मानसीकडे पाहिलं. तसे ती म्हणाली, आपण जाऊन भेटून तर येऊ, भेटायला काहीच हरकत नाही. मी पण सहमत होत आम्ही वॉचमनला कुठून जायचं विचारून लिफ्टवरून 3ऱ्या मजल्यावर पोहोचलो होतो. A302च्या समोर उभे राहून मी बेल वाजवली. 1-2 वेळा. तसा आतून आवाज आला, दरवाजा उघडाच आहे, आत येऊ शकता. मी दरवाजा उघडला. मी आणि मानसी आत आलो तर एक मोठा दिवाणखाना होता, सुंदर सजवलेला. डाव्या बाजूला एका दिवाणावर काकू बसल्या होत्या, तर त्या दिवाणाच्या शेजारी एका आरामखुर्चीत काका बसले होते. त्यांनीच हसत हसत आमचे स्वागत केले. या या, जाहिरात पाहून आलात का? या, बसा. आम्ही खोलीतील सोफ्यावर बसलो. हो, सकाळीच वाचली म्हणून आपणास फोन केला. वा, म्हणजे आज आमचा दिवस खूप छान जाणार. मी आणि मानसीने एकमेकांकडे पाहिले. मला मनातल्या मनात त्या वॉचमनचे शब्द ऐकू आले. ते तर टाइमपाससाठी जाहिरात देतात, त्यांना कोणीतरी बोलायला हवं असतं म्हणून. कोणता विचार करत आहात? नाव काय तुमचं? कुठे नोकरी करता? मी विनय जोशी आणि ही माझी पत्नी मानसी. मी या शहरात मुख्य संपादक म्हणून दैनिक वर्तमानपत्रात बदली होऊन आलोय. खरं तर कंपनीने भाड्याने जागा दिली आहे, पण मला आवडलेली नाही. त्यामुळे तुमची जाहिरात वाचली आणि लगेच आलो. विनय, बरं केलंस. खरं तर आम्ही दोघंच या घरात राहतो. ही माझी पत्नी. तिला चालण्याचा थोडा त्रास आहे. मी रिटायर्ड प्रोफेसर. मी कॉलेजमध्ये मराठी शिकवायचो. आता फक्त वाचन. काही मुलं येतात दर शनिवारी संध्याकाळी, त्यांना काही शिकवतो. तेवढाच विरंगुळा. बाकी आम्ही दोघंच एकमेकांचे सोबती. अरे हो, तुला अरे तुरे केलं तर चालेल ना? अहो, त्यात काय काका, चालेल की. पण एक विचारू? विचार. तुमची मुलं? आहे की. एक मुलगा आहे, पण तो अमेरिकेत आहे. त्याचा संसार तिथे. त्याला एक मुलगा, एक मुलगी देखील आहे. त्याने मास्टर बिझनेस मॅनेजमेंटची डिग्री घेतली. पुढील शिक्षणासाठी अमेरिका गाठली आणि तिथे स्थायिक झाला. तो काही आता परत येत नाही. हिला मात्र आस राहिली आहे तो येईल. थोडं वातावरण गंभीर झालं होतं, पण काकू मात्र काहीच बोलत नव्हत्या
आणि त्यांचे डोळे मात्र खूप काही बोलत होते. त्यांच्या डोळ्यात काळजीचे सूर दिसत होते. मी वातावरण बदलण्याच्या हेतूने विचारले, घर भाड्याने का द्यायचे आहे? त्यांनी माझ्याकडे पाहिलं. ते उठत म्हणाले, चला तुम्हाला घर दाखवतो. आम्ही उठून त्यांच्या मागे गेलो तर आम्ही अवाकच झालो. कारण घर म्हणजे बाहेरचा दिवाणखाना, एक छोटी रूम आणि स्वयंपाकघर एवढंच होतं. घर लहानच होतं, मग तरीही हे भाड्याने कसं देणार? मी जरा आश्चर्यानेच त्यांना विचारलं, काका तुम्ही दोघं राहत असताना तुम्ही का भाड्याने द्यायचं? ते माझ्याकडे पाहत म्हणाले, खरं सांगू, एवढ्या लहान घरात आमच्याबरोबर कोणीही राहायला येणार नाही हे मला माहिती आहे. तरीही मी दर 15 दिवसांनी अशी जाहिरात मुद्दाम देतो. कारण त्यामुळे कोणीतरी माझ्या घरी येतं, त्यांच्याशी थोडं बोलणं होतं. तेवढाच आम्हाला विरंगुळा होतो रे. बाकी आम्ही दोघं. आमचे नातेवाईक खूप आहेत, पण प्रत्येकाला स्वतःचे संसार असतात. काही जण येतात, चिडून जात राहतात. तुम्ही दोघं आत आले तेव्हाच वाटलं तुमच्याशी थोडं बोलता येईल, म्हणून सहजपणे खरं खरं बोलून टाकलं. राग मानू नकोस. मला त्यांचा खरेपणा आवडला होता. वॉचमन म्हणाला ते खरं होतं, पण त्या वॉचमनला कुठे कल्पना होती की एकटेपणा किती भयानक असतो. त्यात मुलगा असून देखील म्हातारपण एकाकी काढणं हे अधिक दुःखदायकच होतं. पण कोणाचाच हा दोष नसतोच. नियतीचा हा फेरा असतो, त्यात आपण काही करू शकत नसतो. माणुसकीच्या नात्याने मात्र आपण जे काही करू शकतो तेवढं करावं, बाकी नशिबावर सोडावं, हा माझा दृष्टिकोन होता. काका काही हरकत नाही, मला तुमचं शल्य कळतंय. कदाचित तुमच्या ज्ञानाचा मला माझ्या प्रोफेशनमध्ये खूप काही उपयोग होईल, म्हणून कदाचित नियतीनं मला तुमच्याकडे पाठवलं असेल असा आपण विचार केला तर. माझं बोलणं झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर तरळलेलं हास्य खूप काही बोलून गेलं. त्यानंतर जवळजवळ मी आणि मानसी 2 तास त्यांच्याकडे होतो. त्या दिवशीचा स्वयंपाक मानसीने देशपांडे काकांकडेच केला. आम्ही चौघं मिळून त्या दिवशी बरोबर जेवण केलं होतं. त्या 2 वयोवृद्धांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. तेव्हापासून आमचं देशपांडे काकांकडे जाणं येणं वाढलं. कोणत्या तरी जन्माचे ऋणानुबंधच असतील की. नाहीतर एका परक्या शहरात जिथे आम्हाला कोणीच ओळखत नव्हते तिथे देशपांडे काका काकूंची भेट कशी होणार होती? नियती आपल्याला आपल्या आयुष्यात अशा अनेक लोकांच्या भेटी घडवून आणत असतेच, पण त्यांच्याशी गतजन्माशी आपलं काय ऋणानुबंध असतील हे आपल्याला कळतच नाही. त्यामुळे नियतीने दिलेला कौल मानणे हे आपलं मानवाचं कर्तव्य नाही का? मानसी देखील आठवड्यातून 1-2 वेळा त्यांच्या घरी जाऊ लागली. काकूंना देखील तिच्यामुळे बाहेर पडता येत होतं. 15 दिवसातून एकदा आम्ही चौघं गाडीने बाहेर जाऊ लागलो. एक वेगळाच आयुष्याचा प्रवास सुरू होता. मग एकदम आजच असे फोन का उचलत नव्हते? मी गाडी अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावली आणि आम्ही धावत पळत लिफ्ट गाठली. 3ऱ्या मजल्यावर आल्यावर बेल दाबली, पण आतून काहीच आवाज आला नाही. मनात जरा चर्र झालं. दार ढकलले तर ते उघडे होते. आत आल्यावर मात्र आम्ही दोघं चकित झालो. देशपांडे काकू झोपलेल्या दिसल्या तर काका आरामखुर्चीत त्यांच्या शेजारी नुसते बसून होते. त्यांनी आमच्याकडे पाहिलं, तसे त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले होते. मला अंदाज आला. मी काकूंकडे पाहिलं आणि मनातल्या मनात म्हणालो, काकू अनंताच्या प्रवासाला गेल्या. मी मानसीकडे पाहिलं. तिलाही हुंदका आला होता. पुढील सर्व पुढाकार मला घेणं जरुरीचं होतं. मी काकांना तेथून उठवत सोफ्यावर बसवलं. त्यांच्या फॅमिली डॉक्टरना बोलवलं. सर्व गोष्टी पटापट घडत होत्या. आजूबाजूच्या लोकांना मी सांगितलं. वॉचमनला बोलावून त्यालाही काही वस्तू आणायला सांगितल्या. देशपांडे काकांच्या काही नातेवाईकांना फोनवरून कळवलं. तसा मी काकांना म्हणालो, राकेशला फोन करूया? त्यांनी माझ्याकडे फक्त पाहिलं. मानेनंच होकार दिला. मी राकेशला फोन लावला. काही वेळाने त्याने फोन उचलला. राकेश, मी विनय. यापूर्वी बऱ्याच वेळा मी त्याच्याशी बोललो होतो, त्यामुळे मी डायरेक्ट मुद्द्यावरच बोलणार होतो. हं, काय विनय, अचानक फोन? हां, वाईट बातमी आहे रे. आई गेल्या राकेश. राकेश काहीच बोलला नाही. त्याला धक्का बसणारच होता, पण माझाही नाईलाज होता. तो कदाचित बोलण्याच्या मनस्थितीत नसणार, तरीही सांगणं गरजेचं होतं. कधी? खोल दबलेला हुंदका गिळलेला त्याचा आवाज आला. मी देखील आत्ताच आलोय अर्ध्या तासापूर्वी. डॉक्टर म्हणाले काकूंना जाऊन 6 तास झाले असतील. अरे देवा, बाबा कसे आहेत? काहीच बोलत नाहीत. मी आणि मानसी आहोत. तसेच तुमचे नातेवाईक देखील येतील. त्यांना कळवलं आहे. काळजी करू नकोस. फक्त एक विचारू? विचार की.
विधीचे विचारत असतील तर मी 10-15 मिनिटात कळवतो. चालेल? चालेल. मी काकांच्या जवळ गेलो. काका, फोन केला असतात तर? मला काही सुचत नव्हतं रे. काकांच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले. देशपांडे काकांचे मोठे चुलत भाऊ आणि त्यांची फॅमिली आली, त्यामुळे मानसीला देखील आधार मिळाला. राकेशचा परत फोन आला होता, पण त्याला लगेच निघणं शक्य नसल्याने विधी तुम्ही आटोपून घ्या असे त्याने सांगितले होते. आता विधी कोणी करावा हा देखील प्रश्नच होता. त्या बाबतीत मी काकांना विचारले. काकांनी माझ्याकडे पाहिलं. मी करीन सगळं हे त्यांच्या डोळ्यातील शब्दांनी मला सांगितलं. त्यानंतर सगळ्या गोष्टी पटापट घडत गेल्या. सर्व विधी आटोपून आम्ही काकांना घेऊन घरी परतलो. काही नातेवाईक थोडा वेळ थांबले. हळूहळू सगळे गेले होते. फक्त त्यांची लांबची मावशी थांबली होती. आम्ही दोघं त्यांच्याजवळ बसून होतो. शेजाऱ्याने पिठलं भात आणून दिलं होतं, ते थोडंफार खाऊन मी काकांना म्हणालो, काका, सांभाळा स्वतःला. राकेश 5 दिवसानंतर येणार आहे. पुढचे सर्व विधी तो करणार आहे. हो रे विनय, पण सूर्य मावळतोय आता. विनय, कुणाला तरी हे वैभव सोपवायचं म्हणतोय. मी जिवंत असेपर्यंत माझं होतं, पुढेही जपावं कोणीतरी. माझ्या नजरेसमोर तूच आलास. देवाचं गणित कधी कळत नाही रे. बघ न, गेल्या वर्षी भाड्याची जाहिरात वाचून तू येतोस काय? गप्पा मारतो आपण आणि आपलेसं होऊन गेलो. माझ्या या साहित्य वैभवाचा वारसा तुझ्याकडे सोपवायचा हे देवाचं गणित होतं. राकेश अमेरिकेहून येणं अशक्यच होतं. त्याच्या आयुष्याचा पिंडच वेगळा होता. त्याच्या लहानपणी खूप वेळा मी माझ्या साहित्याचा वारसा तो होईल असे प्रयत्न केले होते, पण अपयशी ठरले. असो, तो आणि त्याचे कुटुंब अमेरिकेत सुखी आहेत हेही ना थोडं. देशपांडे काकांना पुन्हा ढास लागली. ते एवढं बोलले तरी थकले होते. काका, आपण बोलू सविस्तर यावर, पण आज नको. तुम्हीही थकले आहात, थोडा आराम करा. विनय, अरे प्रत्येक माणसांच्या अंतरंगात वेगवेगळी उर्मी असते. तिचं बाह्यरूप आणि अंतरूप यात खूप फरक असतो. ती उर्मी प्रत्यक्षात मात्र काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते. राकेशच्या बाबतीत तसंच काहीचं झालं. मला त्याची उर्मी वेगळी ओळखून घ्यावी लागली. वेळीच मला ओळखता आली, त्यामुळे मला त्याचं दुःख कमी झालं. हिला मात्र ती कधी कळलीच नाही. तिला शेवटपर्यंत आशा होती तो येईल म्हणून, आणि आता तीच गेली. आता तो येऊन काय फायदा? त्यांचं दुःख त्यांनाच माहीत होतं. देशपांडे काकूंची साथ आज अचानक संपली होती हे शल्य त्यांना खूप काही सांगत होतं. आम्ही दोघं जायला निघालो तसे ते म्हणाले, तुम्ही देखील निघालात? काका, निघायला हवं ना. मी संध्याकाळी परत येतो की. नक्की ना? हो, नक्कीच. माझ्याऐवजी मानसीने त्यांना उत्तर दिले. मी त्यांच्या मावशींना काही सांगत बाहेर पडलो. रस्त्यात गाडी चालवत असताना माझ्या डोक्यात काही विचार सुरू होते. तेव्हाच मला गेल्याच महिन्यात काकांबरोबर बाहेर फिरायला गेलो होतो ती भेट आठवली. विनय, तुझ्या पत्रकारितेमध्ये जेव्हा तू बातमी करतोस तेव्हा तू तिथे दिसता कामा नये. तुझं मत हे नंतर येतं. प्राथमिकता सत्य बातमी काय आहे ते वाचकांपुढे, समाजापुढे आणणे. जसे कथा लिहिताना लेखकाने सर्व पात्रांना न्याय द्यायचा असतो, तसेच तुझ्या बातमीमध्ये असायला हवे. सत्यता जपली पाहिजे. कदाचित आजच्या काळात ती जपणं तारेवरची कसरत असेलही, तरीही ती जपणे संपादक म्हणून तुझं कर्तव्य देखील आहेच. काका, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे, पण आमचे देखील कधीकधी हात बांधले जातात. त्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही. तू तुझ्या मतावर ठाम राहायला शिक. परमेश्वर तुझ्या पाठीशी कायम राहणारच. बरं, आज एक वचन हवंय तुझ्याकडून. देशील? वचन? काय? काही विशेष नाही रे. आता आम्ही दोघी पिकलेली पानं आहोत. कोण आधी जाईल ते कोणाला माहिती नाही. राकेश अमेरिकेत, बाकी नातेवाईकांचे तर तुला माहीत आहेच. त्या परिस्थितीत मी जर आधी गेलो तर हिला कोण सांभाळणार हा प्रश्न नेहमीच मला पडत होता. तुम्ही दोघं भेटलात तेव्हा थोडंसं हायसं झालं आहे. काका, काहीही बोलू नका. कोणालाही काही होणार नाही. आम्ही दोघं आहोत तुमच्याबरोबर. अरे, कधी ना कधी जाणारच की. फक्त वचन दे. मी जर आधी गेलो तर मात्र हिची जोपर्यंत राकेश येणार नाही तोपर्यंत तरी काळजी तुम्ही घ्याल, हे वचन देशील? मला तेव्हा खूप गहिवरून आलं होतं. कारण काका काकूंचे एकमेकावर अतोनात प्रेम होते ते मी आणि मानसीने गेल्या वर्षभरात ओळखलं होतं. मी तेव्हाच त्यांना वचन दिलं होतं.
पण आज काकू आधी गेल्या होत्या, आता आधार तर काकांना देणं गरजेचं होतं. मी मानसीकडे पाहिलं. मानसी देखील झाल्या प्रकाराने शांत शांत होती. तिनेच शांतता भंग करत विचारले, विनय, कसला विचार करतो आहेस? आणि आपण एक करूयात का? काय? राकेश जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण देशपांडे काकांकडे राहायला आलो तर? त्यांना आपल्या आधाराची जास्त जरुरी आहे. मी मानसीकडे नुसतं पाहिलं आणि या परिस्थितीत देखील हसत हसत म्हणालो, माझ्याही मनात हाच विचार सुरू होता. काही दिवसांपूर्वी काकांनी मला एक पेन भेट दिले होते, तेव्हा त्या पेनला मी नमस्कार केला होता. तेव्हा ते म्हणाले होते ते आत्ता आठवत होतं. तुझ्यातला हाच गुण मला खूप भावून गेला होता. तुला ज्या साधनांद्वारे रोजी मिळते त्याला नमस्कार करणे हे खूप काही सांगतं रे. रंगदेवतेला वंदन करणारे नट, एखाद्या कारखान्यात यंत्राला रोज सकाळी यंत्र सुरू करताना आणि बंद करताना नमस्कार करणारे मजूर, हजारोनी खाद्यपदार्थ विकणारे लॉरीवाले, ते देखील त्यांच्या गॅसला नमस्कार करूनच सुरुवात करतात. देवळाच्या पायरीला हात लावून तो मस्तकी नेणारा भाविक आणि तू, यात काही फरक नाहीच ना. म्हणूनच तुझं आणि माझं सूत जमलं. पण आता ताटातूट निश्चित आहे. तुला अजून खूप काही मिळवायचं आहे. मानसी तुझ्याबरोबर आहे. तिला तुझ्या स्वप्नाची पूर्णपणे जाण आहे. ती देखील तुझ्या पाठीशी खंबीर आज उभी आहे, तशी भविष्यात देखील राहील, यात काही शंकाच नाही. आम्ही दोघंही थोडेसे रिलॅक्स होत असताना माझ्या गाडीचा वेग जरा जास्त झाल्याचं मला जाणवलं. पण आज गाडीचा वेग वाढवणे गरजेचे होते. ही कथा इथेच संपली. अनिल लक्ष्मण राव यांची फ्लॅट नंबर A302 ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.